मध्ये जगाला संदेश देणारा जगद्गुरु संत तुकोबारायांच्या देहू बाजूलाच आहे. अवघ्या 22व्या वर्षी हुतात्मा पत्करणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू यांची सुद्धा हीच तर भूमी आहे. मित्रांनो, खरं तर खरा युवक तो, ज्याला नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळ्या ताऱ्याची, आयुष्याला भिडता नाही सैन्य करावी स्वप्नाची, ज्याचे पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना हसू असावी ओठावरती, काळीज काढून देताना, संकटात शीट अनकावून सांगावे आता हे बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार सर्वांना, माझे नाव दिव्या बसवराज जवळे. मी इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारकलची विद्यार्थिनी आपल्या सर्वांसमोर विषय घेऊन आली आहे. आजच्या तरुण पिढी समोरील आदर्श व आव्हाने. मित्रांनो, अवघ्या 16व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची आनंदी शेजारी अवघ्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये जगाला संदेश देणाऱ्या जगद्गुरु संत तुकोबारायांच्या देहू बाजूलाच आहे. अवघ्या 22व्या वर्षी हुतात्मा पत्करणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू यांची सुद्धा हीच तर भूमी आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या आदर्शाने व विचाराने पावन झालेला हीच तर माती आहे. एवढंच नाही तर ज्या तरुणांनी इथं क्रांती घडवली, ज्या तरुणांनी इथं राजकीयच नाही तर सामाजिक क्रांती घडवली, अशा मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाला अजून कोणाचा हवा आहे आदर्श? बोला ना, अजून कोणाचा हवा आहे आदर्श? परंतु आजकालच्या पिढींसमोर आदर्श मात्र वेगळेच, तेच तर त्यांच्या समोर आव्हाने बनून उभे आहे. मित्रांनो, शिवाजी, संभाजी, नेताजी, तानाजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी देशासाठी स्वतःचा जीव गमावला आणि आज इथे आमचे युवक पबजी आणि फ्री फायर साठी स्वतःचा जीव गमावतात. अरे, डोळे असून आंधळ्यासारख्या वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारख्या जगणाऱ्या आजच्या या युवा पिढीला ना मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला हे कळले देखील नाही. अरे, ज्या दिमट्याला समाजातील लोकांसमोर मुखांचूक करता येत नाही, त्या दिमट्याला फेसबुक आणि इंस्टाग्राम डाउनलोड करून द्या. बघा कसे दनादन चॅटिंग करतोय. मला खरं तर शिवराय यांना सांगावं असं वाटतं, राजे, सुपारीच्या खाडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे. राजे, सुपारीच्या खाडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे, पण आता माझं टाकल्याशिवाय आजच्या पिढीला पळवतच नाही राजे. राजे, स्वराज्यासाठी नाही राजे, स्वराज्यासाठी नाही, पिढी आणि पुढीसाठी आजचा युवक, आजचा तरुण मरायला देखील तयार झाला आहे. असे का? अरे, मला एवढे टक्के पडले, तेवढे टक्के पडले, माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असा होता, तसा होता, असे म्हणून आजचा युवक, आजचा तरुण आत्महत्येला देखील तयार झाला आहे. अरे, यशस्वी कोण होतं? जो योग्य निर्णय घेतो तो नव्हे, घेतलेला निर्णय योग्य कसा आहे जो सिद्ध करतो ना, तो खरा युवक, तो खरा तरुण. अरे, त्या मेंढ्याच्या कल्पने जाणारे सुद्धा असतात आणि लांडक्याच्या वृत्तीनं लचके तोडणारे सुद्धा असतात आणि सिंहाच्या निर्भयतेनं, राज्यवंशाच्या विवेकपतीनं आणि कोल्ह्याच्या चतुराईनं पुढे जाणारा युवक आज या देशाला हवा आहे. म्हणून जाता जाता तुम्हा सर्वांना एकच संदेश देऊ इच्छिते, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेनं पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत राहील, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केलेन कैक गावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेन कैक गावे, पण जळेल ती झोपडी अजून अशी आग ज्वलंत नाही, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, येथील वादळे घेतील तुफान तरी वाट चालतो मी, येथील वादळे घेतील तुफान तरी वाट चालत चालतो मी, अडथळ्यांना घेऊन अडथळले पाऊलांना पसंत नाही, विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हीच आहात तुमच्या आयुष्यातील आणि या देशाचे भविष्य. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप सुंदर, खूप छान.